लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पुन्हा एकदा विजयने खाल्लेली माती आणि नंदिनीने त्याला कसं काही इथे धारेवर धरले हेच पाहायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की इथे आता नंदिनी म्हणत असते, मला एक गोष्ट समजत नाही, काव्याने आम्हाला 4 ते 5 वेळा कॉल केले आहेत, ते त्याच्या कॉल लॉगमध्ये दिसत आहेत, पण तिचा तर आम्हाला एकसुद्धा फोन आला नाही, कसं काय वसवत्या. मग आता विजय म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही सरळ सरळ आमच्यावर हे असले आरोप करू नका. पार्थ म्हणत असतो, तुझ्यावर नाही आरोप करायचे तर मग कोणावर करायचे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, वसवत्या खरं खरंच सांगा, तुम्हीच हे सगळं काही घडून आणले ना. तेव्हा विजय म्हणत असतो, अरे असं काय करताय, तुम्हा दोघांसमोरून आम्ही इथे बाहेरून आलेलो आहोत आणि तरीसुद्धा तुम्ही इथे आमच्यावर अशा पद्धतीचे आरोप करताय का आणि कशासाठी. आणि त्याचबरोबर इकडे आता पार्थ म्हणत असतो, कारण आम्हाला पूर्ण तुझ्यावरच संशय आहे की हे सगळं काही तू केलेलं आहेस. मग आता इथे विजय म्हणत असतो, मला असं वाटत होतं की या घरातले सेन्सिबल व्यक्ती म्हणजेच की पार्थ आणि नंदिनी, पण त्यांनासुद्धा कसं बोलावं काय करावं ह्या गोष्टी समजत नाहीत. मग आता पार्थ म्हणत असतो, काय बोलतोयस तू, हे जरा शब्द जपून वापर. तेव्हा पुन्हा एकदा विजय म्हणत असतो, सॉरी सॉरी, त्याचं काय आहे ना, म्हणजे नंदिनी बहिणी आणि पार्थ, मला असं वाटत होतं की तुम्ही या घरातले चांगले आणि समजदार आहात म्हणून. ठीक आहे, आता मी चांगली आणि शुद्ध भाषा आणि त्याचबरोबर शब्दसुद्धा अगदी व्यवस्थित वापरले आहेत. आता तुम्हाला हे सगळं काही मान्य आहे का. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे, हे बघ, तू ह्या गोष्टी बोलायच्या नाही आहेस. तेव्हा आता इकडे विजय म्हणत असतो, एक मिनिट, बोलायच्या नाही आहे म्हणजे मी पण या घरचा जावाई आहे ना. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, माझ्या घरामध्ये उभा राहून माझ्यावरच आवाज चढवायची तुझी हिंमत कशी झाली. तेव्हा विजय म्हणत असतो, एक मिनिट, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का रे. तू जरा इथे माइंड लॉस आहेस का, विसरभोळा आहेस का. कारण हे घर इथे विक्रम काका आणि त्याचबरोबर वसू आईंच्या नावावर आहे. मग तू मला ह्या गोष्टी नको सांगू, समजलं. आणि काय रे, दोनदा दोनदा लग्न केले, बायको प्रेग्नेंट आहे, तिची काळजी घ्यायची सोडून सरळ सरळ तू माझ्यावर कसले आरोप करतोस. असं म्हटल्याबरोबर पार्थला राग येतो आणि पार्थला राग आल्यानंतर आता इकडे पार्थ त्याचे कॉलर पकडतो, त्याच्या अंगावर धावून जात असतो. तेव्हा सर्वजणच आता इथे पार्थला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यावर आता इकडे वसू म्हणत असते, ह्या काव्याची आणि नंदिनीची प्रेग्नेन्सी ना आमच्या कधी इथे पत्त्यावर पडली ना कळतच नाही. ह्या प्रेग्नेन्सीमुळे ना आम्हाला खूप काही गोष्टी इथे सहन कराव्या लागतात, कळतच नाही. चला विजयराव, आपल्याला रम्याला कॉल करायचा आहे ना. मग असं म्हणून आता ते दोघेही जण आतमध्ये निघून जातात. इथे आता मानिनी म्हणत असते, खरंच ना, काय चाललंय ना ह्या घरामध्ये मला तर कळतच नाही. आणि तेव्हा मानिनी पार्थला शांत करते आणि म्हणत असते, अशा लोकांसाठी आपला BP हाय करून घेण्याची काही गरज नाही आहे पार्थ. तेव्हा पार्थ म्हणत असतो, ह्याला ना मी कधी एकदा हाताला धरून घराच्या बाहेर ह्याची कॉलर पकडून काढतो ना, तेच मला इथे झालेलं आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा याची कॉलर पकडूनच मी इथे घराच्या बाहेर काढणार आहे. मग आता इकडे मानिनी म्हणत असते, मला तर समजत नाही, आज मी गुरुजींकडे गेले होते ना तेव्हासुद्धा गुरुजींनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्यात. त्यांनी असं सांगितलेलं आहे की खरं तर काव्याच्या प्रेग्नेन्सीमध्ये बरेच काही अडथळे आहेत, पण इथे काहीतरी काळजीही घ्यावीच लागणार आहे, असं गुरुजी म्हणाले होते. आणि त्याचबरोबर गुरुजी हेही म्हणाले की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुम्हाला खचून जाऊन जमणार नाही, असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. त्याच वेळेला आपण पाहतो की आता इकडे नंदिनी मानिनीला म्हणत असते, आई तुम्ही नका ना काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. पण तेव्हा मानिनी म्हणते, कशी नको काळजी करू, मला तुझी आणि काव्याची खूप काळजी वाटते. इथे नंदिनी बेडरूममध्ये असते. त्याच वेळेला आता जीवा येतो आणि जीवा नंदिनीला म्हणत असतो, हे घे मेडिसिन खाऊन घे बरं. तेव्हा तिचं लक्ष त्याच्याकडे नसतं. मग जीवा विचारतो, नंदिनी काय झाले, लक्ष कुठे आहे तुझं. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा बघितलं ना, आई किती जास्त टेन्शनमध्ये आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, गुरुजींनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात ना तेव्हापासून मला टेन्शनच आलं आहे. त्याच वेळेला जीवा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, आज बघा ना, जर इथे पार्थ आले नसते ऐन वेळेला आणि काव्या जर पोटावर पडली असती तर काय झालं असतं. मला तर ह्या गोष्टीचा विचार करूनच इथे राहत नाही, काय करावं ना ते समजत नाही. त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो, नंदिनी वेडी आहेस का तू, अगं काहीही नाही झालेलं आणि तुला सांगू का, हा फक्त एक इन्सिडेंट आहे, मग तू एवढा विचार का करतेस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, तुम्हाला असं वाटतंय
पण मला माहिती ना हे सगळं कोणीतरी मुद्दामून केले आणि कोणी केले हे सुद्धा मला चांगलंच माहिती. पण जेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी कळतील ना तेव्हा मात्र मी अजिबात शांत बसणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष मी लावल्याशिवाय शांत बसणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे आता जीवा म्हणत असतो, नंदिनी हे बघ, आपण एक्स्ट्रा तुझी आणि त्याचबरोबर काव्याची एक्स्ट्रा काळजी घेऊ. तू अजिबात काळजी करू नकोस. तुम्हा दोघींना आम्ही कुठेही आमच्या नजरेआड होऊ देणार नाही, समजलं? अजिबात काळजी करण्याची वगैरे गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, कशी काळजी करू नको? काळजी तर वाटणारच ना जीवा. डॉक्टरांनी काव्याच्या बाबतीत एवढ्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यात आणि डॉक्टरांनी एवढ्या काव्याच्या बाबतीत गोष्टी सांगितल्यामुळे पुन्हा आता हे सगळं काही अशा पद्धतीने होते ना, त्यामुळे मला अजूनच टेन्शन येत आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला वसू म्हणत असते, छे काय हे विजयराव, तुमची मेहनत ना सगळी फुकट गेली. तुम्हाला जमलंच नाही बघा आणि सगळ्या मेहनतीवर इथे पाणी फिरलेलं आहे. काय करायचं आता मला सांगा बरं. सगळी मेहनत वायाला गेलेली आहे आणि माझी जर रम्या असती ना तर हा प्लॅन इथे फ्लॉपच झाला नसता. विजयराव तुम्हाला ना हा प्लॅन काही इथे वर्क करताच नाही बघा आला. त्याच वेळेला हे सगळं काही बोलल्यानंतर आता विजयचा पारा चढलेला असतो. एकतर इथे खाली कॉलर पकडली आणि खाली कॉलर पकडल्यानंतर वसू खोलीमध्ये आल्यावर अशी बोलत आहे, त्यामुळे त्याला थोडासा राग येतो आणि म्हणत असतो, एक मिनिट, काय चाललंय तुमचं? इथे मी माझे सगळे कामधंदे सोडून तुमच्या इथे हे जे काही फॅमिली ड्रामा आहे ना त्या सगळ्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करतोय, सॉल्व करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही सरळ सरळ मला ह्या गोष्टी बोलून दाखवताय. तुमची हिंमत कशी झाली? बोला ना, सांगा ना. तुमच्या फॅमिली ड्रामामध्ये मी इथे इन्व्हॉल्व होतोय आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करतोय, तरीच तुम्ही मला हे असं बोलताय. असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे वसू म्हणत असते, विजयराव काय झालं, तुम्ही माझ्यावर चिडलात? सॉरी, माझं जरा आज चुकलं म्हणजे काय? चुकलंच तुमचं, कारण तुम्ही हे सगळं काही असं बोलायला नकोच होतं. का बोलताय तुम्ही हे असं सगळं? तुम्हाला असं वाटतं का की इकडे ती सगळं काही करू शकते आणि मी काहीच करू शकत नाही म्हणून? असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही चुकताय फार. त्याच वेळेला आता इकडे वसू म्हणत असते, विजयराव तुम्ही माझ्यावर चिडलात? आता विजय मुद्दामच हसायला लागतो. खरं तर विजयचा हा नाटकी स्वभाव कधी वसू समोर येईल कळत नाही. मग आता इकडे हे सगळं काही झाल्यानंतर आता लगेच विजय म्हणत असतो, कशी वाटली ॲक्टिंग? तेव्हा वसू म्हणत असते, काय सांगताय विजयराव, तुम्ही ॲक्टिंग करत होता? खरंच ॲक्टिंग करत होता ना? त्याच वेळेला आता तो म्हणत असतो, हो मी खरंच ॲक्टिंग करत होतो. मी काहीही बोलत नव्हतो तुमच्यासोबत, नाटक करत होतो. मला सांगा, आता हा आपला सगळा प्लॅन जो आहे ना तो आपणच वर्क करणार आहोत ना, तुम्ही नका काळजी करू. हा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून काय झालं? तेव्हा व स्वतः माफी मागत असते आणि म्हणत असते, माफ करा मला, खरं तर माझीच चूक झाली. मी ह्या सगळ्या गोष्टी ना अशा पद्धतीने इथे करायला नको होत्या. मी ह्या सगळ्या गोष्टींचा ना एकदा विचार करायला हवा होता बरं का. पण मी ना हे सगळं काही इथे चुकून बोलले. विजयराव मला सुद्धा कळतंय तुम्ही तुमची कामधंदे ऑफिस सोडून हे सगळं काही करताय. मला खरंच माफ करा बरं का. आता ही तुमची बाहेर खोली आहे ना, ही खोली तुमची नाही आहे, असं म्हणून आता सरळ सरळ इथे विजयला वसू बाहेर लावत असते. विजय म्हणत असतो, काय करतोयस विजय? ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या खरं रूप आणि हे सगळं समोर यायला नकोय. जरा शांततेत घ्यायला हवंय तुला, असं काही करून चालणार नाही आहे. आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं ना तर त्या काव्याचं बाळ हे गेलंच पाहिजे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. सोबतच आपण पाहतो की आता इकडे मात्र मानिनी थोडीशी विचारात असते. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि तेव्हा मानिनी खाली आवरून येते आणि पाहते तर काय, लगेचच आता इकडे मानिनी म्हणत असते, ऐक ना नंदिनी, खरं तर ना माझ्यामुळे तुझ्यावर खूप काही गोष्टींचा लोड येतोय. म्हणजे हे खरं तर असं व्हायला नको आहे, पण स्वारी गं. तेव्हा म्हणजे बघ ना, तू सुद्धा प्रेग्नेंट आहेस, तुझ्याकडे सुद्धा सगळ्या गोष्टींसाठी वेळ आणि लक्ष द्यायला हवं आहे ना, पण तसं अजिबातच होत नाही. खरंच मला माफ कर बरं. तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, आई असं काय करताय? हे बघा, माफी वगैरे मागण्याची काही गरज नाही आहे. का उगाचच माफी मागताय? शांत बसा बरं. पण मानिनी म्हणत असते, नाही गं, कशी नको माफी मागू, सांग ना. खरं तर तू सगळं काही सांभाळून घेतेस ना, त्यामध्ये मला खरंच फार आनंदसुद्धा होतोय, पण टेन्शनसुद्धा येतंय गं. तेवढ्यातच आता इथे मिथून आलेले असतात. मिथून म्हणत असतात, मानिनी वहिनी येऊ का? मग आता मानिनी म्हणत असते, अहो भाऊजी येऊ का, काय विचारताय, या ना. आता मिथून आतमध्ये येतात आणि त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे
इकडे मिथून म्हणत असतात, वहिनी थोडंसं बोलायचं होतं. मग आता मानिनी म्हणत असते, बोला ना, काय बोलायचं होतं, काय झालं, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ते म्हणत असतात, हो सगळं काही ठीक आहे. तेव्हा मानिनी म्हणते, अहो मिथून भाऊजी सॉरी हां, मी श्रेया आणि इथे पिहूची कॉलेजची शाळेची फी भरून टाकली बरं का. मी ना गडबडीत होते, तुम्हाला सांगायचीच विसरले. मग आता मिथून काका रडायला लागतात आणि रडून हात जोडून मानिनीसमोर उभे असतात. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, काय झाले, असे का करतात? मग आता मिथून काका शेवटी मानिनीच्या पायावर डोकं ठेवतात. तेव्हा आता पुन्हा मानिनी विचारत असते की काय झाले ते तरी सांगा ना प्लीज, काय झालेलं आहे? त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, मला माफ करा मानिनी वहिनी, मला माफ करा. तुम्ही माझ्या फक्त वहिनी नाही तर बहिणी समान आहात. खरंच मला माफ करा. मी ह्या सगळ्या काही इथे गोष्टी चुकलो. म्हणजे मी हे सगळं नव्हतं करायला पाहिजे. काय झालंय ते तरी सांगणार आहात का? खरं तर मला असं वाटत होतं की म्हणजे काय सांगू आता तुम्हाला, कसं सांगू? बरं ते सगळं ठीक आहे, असू द्या. पण तुम्ही बँकेत कशाला गेला होता? तुमचं जे काही काम अर्धवट होतं ते झालं का? त्यासाठी तुम्ही बँकेत गेला होतात का? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ते म्हणत असतात, नाही माझ्या चेकचं वगैरे काम झालं नाही. तुम्हाला माहिती ना माझ्या ह्याला कधी कधी उशीरसुद्धा होतो. मग तुम्ही बँकेत कशाला गेला होतात? काय झालंय? नाही, पण मला वाईट वाटतंय. काय झालं? काव्याच्या बाबतीत तुम्हाला वाईट वाटतंय? कारण तुम्ही नका काळजी करू. हे बघा, जे काही व्हायचं होतं ते घडून गेले आणि आपली काव्या सुखरूप आहे ना, त्यात आनंद आहे. पण मग बँकेत कशासाठी गेलतात? तुम्हाला पैसे भरायचे होते का? हो, मला पैसे भरायचे होते, पण त्या विजयने मला पैसे दिले. काय? विजयने तुम्हाला पैसे दिले? हो, मी नको म्हणत होतो, पण तो मला फक्त पैसे देऊनच थांबला नाही, तर त्या सगळ्या गोष्टीवर खूप काही बोलला. मी लाचार आहे, ह्या घरामध्ये नाकर्ता पुरुष आहे. त्याचबरोबर मानिनी मामी असं म्हणाल्या की इकडे तुम्हाला आम्ही किती दिवस आणि कशा पद्धतीने इथे पैसे देत राहायचं, काय काय करायचं तुमच्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी तो बोलत राहिला हो. पण तुम्हाला सांगू का, मला माहिती ना तुम्ही असलं काहीच बोलणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे. त्यावर मानिनी म्हणत असते, अहो मिथून भाऊजी, मी तुमच्या बाबतीत अशा गोष्टी कशा काय बोलील? हे बघा, मी थोडीशी टेन्शनमध्ये होते ना, त्यामुळे तुम्हाला पैसे द्यायला मी विसरले. तेव्हा मिथून म्हणत असतो, मला माहिती हो, मला माहिती आहे, तुम्ही असं माझ्या बाबतीत कधीच बोलणार नाही. तुम्ही माझ्या फक्त वहिनी नाही आहात तर बहिणी समान आहात. मग तरीसुद्धा त्या विजयने मला एवढं सगळं काही बोललं. पण तुम्हाला सांगू का, मी तो चेक घेऊन बँकेत गेलो आणि जेव्हा बँकेत गेलो तेव्हा तो चेक वसू त्याच्या नावाने होता, वसू वहिनीच्या. पण तेव्हाच मी समजलो की हे सगळं कटकारस्थान आहे. तुम्हाला सांगू वहिनी, मी तो चेक इथे क्रेडिटसुद्धा नाही केला. मी जशाला तसा तो चेक रिटर्न घेऊन आलो आहे. अहो, जी वसुताई इथे वसुवहिनी कधीही मला 1 रुपया देत नाही. प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक गोष्टीवरून बोलत असते. ती बाई आज मला कसे काय पैसे द्यायला तयार झाली, हीच गोष्ट माझ्या मनाला खात होती आणि म्हणूनच मी आल्या पावली रिटर्न आलो बघा. असं सुद्धा आता इकडे तो बोलायला लागला. आता तो चेक दाखवत असतो की हा बघा, हा जो काही चेक आहे ना, तो मला इथे विजयने आणून दिला होता. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, माफ करा, खरंच माफ करा, माझीच चूक झालेली आहे. मी ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करायला हवा होता. खरं तर माझंच काहीतरी चुकलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर पुन्हा मिथून म्हणत असतो, आता तर मी इकडे त्या विजयला सोडणारच नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा सोडणारच नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मानिनी म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू. मग आता इकडे नंदिनी तो चेक हातातून घेते आणि म्हणत असते, आता हा चेक जो आहे ना तो मी वसुहत्याला देते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणा इकडे तो चेक कशा पद्धतीने इकडे पोहोचवायचा ना तो मी पाहते, असं ती म्हणत असते. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे नंदिनी तो चेक घेते आणि तो चेक घेऊन आता ती तो चेक देण्यासाठी वसूकडे जाणार असते. पण तेवढ्यातच किचनमधून गाणं गुणगुणण्याचा आवाज येत असतो. आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ हाय. तेवढ्यातच नंदिनी त्याने म्हणत असते, आई शपथ, आज ना आनंद निवासच्या बाहेर सुद्धा ना सेम हेच गाणं वाजत होतं. बापरे, काय योगायोग आहे ना रे विजय. म्हणजे बघ ना, तिथे सुद्धा ह्या गाण्याने असा काही धुमाकूळ घातला होता, म्हणून सांगू की काही विचारूच नको. आणि आज सुद्धा तू हे सेम इथे हेच गाणं बोलतोयस. मला तर कळतच नाही की नेमकं काय चाललंय म्हणून. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, अरे वा, छान आहे ना गाणं. मग पुन्हा आणखी तो इथे गायला सुरुवात करत असतो. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी त्याच्यावर जोरातच ओरडते आणि म्हणत असते, गप्पा बस, काय चाललंय तुझं? हां, अशा पद्धतीने गाणं वाजवतोस की हां, कशाला हे गाणं वाजवतोयस? काय संबंध काय आहे ह्या गाण्याचा आणि त्याचबरोबर तिथे असलेल्या त्या गाण्याचा?
खरं खरं सांग काय चाललंय म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो, कशाबद्दल बोलतेस तू हे सगळं कशाबद्दल आणि काय आहे असं सुद्धा आता इकडे तो विचारत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे विचारल्यानंतर आता नंदिनी म्हणत असते, माझ्या वाकड्यात जायचं नाही हां, समजलं तुला. त्याच वेळेला तो म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं तुला काय म्हणायचं आहे तर. तेव्हा नंदिनी म्हणत असते, तुला चांगलंच माहिती आहे मला काय म्हणायचं आहे तर, पण तू काय बनवतोयस. तेव्हा तो म्हणत असतो, मी लेमन जिंजर टी बनवतोय. मग आता तो लिंबू घेण्यासाठी फ्रीजकडे जातो. त्यावेळेला नंदिनी पटकन फ्रीज बंद करते आणि ती म्हणत असते, हो का, लेमन जिंजर टी बनवतोयस का. तुला एक गोष्ट लक्षात येते का विजय, हे बघ आम्ही देशमुख आहोत, कळलं का तुला. आणि आणखी एक गोष्ट सांगते, आज तू ज्या बाबतीत इथे काव्याच्या बाबतीत जे काही घडून आणलंयस ना, ते मला माहिती नाही याचा तू विचारसुद्धा करू नको. सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, कळलं. फक्त माझ्याकडे पुरावा नाही आहे. ज्या दिवशी पुरावा येईल ना त्या दिवशी धक्के मारत तुला घराच्या बाहेर काढेल, समजलं. काव्या माझी बहीण आहे, कळलं. तिच्या वाटेला नाही जायचं. आणि आणखी एक गोष्ट तुला सांगते, आम्ही ना दोघीजणी इथे कॉलेजमध्ये होतो. कॉलेजमध्ये असताना ना एक अविनाश नावाचा मुलगा काव्याला त्रास देत होता. मग हे काव्याने काही मला सांगितलं नाही हां, मीच ते ओळखलं. मग मी त्या अविनाशला असा धडा शिकवायचं ठरवलं ना की काही विचारूच नको. मग असंच एक दिवस स्पोर्टचा डे होता आणि तेव्हा आम्ही लंगडी खेळत होतो. मग आता लंगडी खेळत असताना तो मला पकडायला येत होता, आम्ही पुढे धावत होते. मग आता विजय म्हणत असतो, मग तू त्याच्या पायात पाय घालून त्याला पाडलंस का. त्यावर नंदिनी म्हणत असे, छे रे, नंदिनी असले रडीचे डाव नाही खेळते. मी काय केलं माहिती, एवढी पळाले की अविनाशला दमून टाकलं. अक्षरशः तो मला पकडायच्या नादामध्ये स्वतः चक्कर येऊन पडला, कळलं तुला. चक्कर येऊन पडला तो. त्याला शेवटी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि त्यानंतर मात्र इथे काव्या त्याच्यासाठी नारळाचं पाणी घेऊन गेलो, मी आणि काव्या. त्यावेळेस मात्र तो काव्याला स्वारी म्हणाला, कळलं. नंदिनी पळून पळून दमवते, चक्कर आणते. तुझेसुद्धा मी असेच हाल करेन. तुला एवढं पळून पळून दमवेल ना की एक दिवस स्वतः तू ह्या घराच्या बाहेर निघून जाशील, समजलं का तुला. आता तुला अविनाशसारखं करायचं आहे का स्वतः शान व्हायचं आहे ते तुझं तू ठरव, समजलं. आणि आणखी एक गोष्ट सांगते, माझ्या बहिणीच्या जर वाटेला गेलास ना तर गाठ माझ्याशी आहे. ही नंदिनी मोहिते आहे, कळलं ना. आता देशमुख झाली ही नंदिनी, बोलून नाही तर करून दाखवते, कळलं का तुला. त्याच वेळेला आता इकडे विजय फक्त नंदिनीच्या ह्या रूपाकडे पाहतच असतो. त्याला तर समजत नसतं की नंदिनी त्याच्याशी काय बोलते काय नाही. त्याचबरोबर हे सगळं काही त्याच्याबरोबर काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी अजिबात त्याला न समजण्यासारख्याच असतात. आणि हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की आता इकडे मात्र जो विजय आहे तो पाठीमागच्या किचन ओट्याला टेकून बसलेला असतो. त्याच्या हातून आता एक प्लेट खाली पडतं आणि तेव्हा तो घाबरतो. त्यानंतर आता नंदिनी म्हणत असते, हा घे, मिथून काकांना दिलेला चेक त्यांनी क्रेडिट नाही केला. आता ह्यावरून तरी तुला समजलं असेल की आम्ही देशमुख एकत्र आलो तर काय काय करू शकतो, समजलं. त्यामुळे इथून पुढे हे असले छक्के पंचे करायचे नाही, कळलं का तुला. हा चेक घे तुझा, कळलं. आणि उगाचच पैसे वायाला घालू नकोस, कळलं का तुला. आता इकडे तो चेक तर हातामध्ये असतो आणि नंदिनी आता जाणार असते. त्याच वेळेला त्याने बनवलेला तो कॉफीचा मग हातामधला घेते आणि त्यानंतर तो मग पुन्हा विजयसमोर पकडत असते आणि म्हणत असते, एन्जॉय युअर जिंजर लेमन टी, असं म्हणून आता त्याच्या हातामध्ये तो कॉफीचा मग देते, टीचा मग देते. आणि त्यानंतर त्या मगाचा सुद्धा त्याला आता विजयला चटका बसलेला असतो. चटका बसल्यानंतर नंदिनी मात्र तिथून निघून जाते. आता चटका बसलेला असतो, खाली प्लेट पडलेलं असतं आणि त्यानंतर आता इकडे विजय म्हणत असतो, त्या अविनाशला पळून पळून इकडे चक्कर आणलीस का. पण एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी, इथे कोणाला कधी कशी चक्कर येईल ना हे मी तुला आता दाखवून देतो. हा विजय आहे, विजय मतकरी. तुला ह्याचं अजून खरं रूप माहीतच नाही आहे. जेव्हा खरं रूप कळेल ना तेव्हा काय होईल तुझं, असं म्हणतो आणि पुन्हा एकदा पुढच्या तयारीला लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. मग आता जेव्हा नंदिनीचा हात उराशी घेऊन झोपलेला असतो तेव्हा नंदिनी म्हणत असते, खरं झोपेत आहेत तेव्हा किती इनोसंट दिसतात ना, आणि झोपेतून उठलं तर हा इनोसंटपणा कुठे जातो ना कळतच नाही. तेवढ्यातच आता जेव्हा डोळे उघडून तिच्याकडे पाहतो आणि नंदिनी म्हणत असते, काय
तुम्ही जागेच आहात आणखी झोपला नाही आहेत? तेव्हा तो म्हणत असतो, हो मी जागाच आहे, केव्हापासून उठलेलो आहे आणि मी बघत होतो माझी नंदिनी कधी एकदा उठते तर, पण उठली एकदाची. त्यावर ती म्हणत असते, हो का? मग जायचं नाही का ऑफिसला? आवरा पटापटा. त्यावर तो म्हणत असतो, ऑफिसला? अगं नंदिनी जायचं आहे गं ऑफिसला, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? आपल्या लाईफमध्ये ना असं काही वेगळं आणि हटके पद्धतीचं काही घडतच नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं, काय घडायला हवं आहे आणखी हटके? नाही गं, म्हणजे काही ॲडव्हेंचरस नाही आहेत ना, म्हणजे मी तुला काही सरप्राईज देत नाही, तू मला काही सरप्राईज देत नाहीस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो का? विसरलात का? अहो आत्ता त्या दिवशी तर तुम्ही मला एवढा चिट डे केला ना, एवढं सरप्राईज दिलं ना, ते गं ते किती दिवस झालं. अगं रोज असं काहीतरी ॲडव्हेंचरस पाहिजेत ना. आणि तुला सांगू का, आता एक छोटी नंदिनी येणार आहे म्हटल्यावर, आणि काय गं नंदिनी, खरं तर ना मला ना आता पूर्वीसारखं झोपता सुद्धा येत नाही. मी सध्या तुझ्या पायाला टच जरी केलं ना, तर तू लगेच बाजूला होतेस. तेव्हा ती म्हणत असते, असं काय करताय? आता मला सांगा, गेली वयाची 20-22 वर्ष मी मला पाहिजे त्या पद्धतीने, पाहिजे त्या पोझिशनमध्ये मी झोपायची. पण आता माझ्या पोटामध्ये बाळ असल्यामुळे मला ना तसं नाही झोपता येत. आणि मग आता जोपर्यंत बाळ पोटात आहे ना, तोपर्यंत मला डाव्या कुशीवरच झोपावं लागणार आहे ना. आणि जेव्हा तुम्ही असं काय करताय? बाप रे बाप! मला तर असं वाटतंय कधी एकदाचं हे बाळ बाहेर येतंय आणि त्याच्यानंतर कधी एकदाचं मी दुसरं बाळ जन्माला घालतोय असं झालंय. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय चाललंय जीवा तुमचं? एक बाळ आणखी पोटातच आहे. आणि नाही हां, मी अजिबात नाही. आपल्याला एकच मुलगी होणार आहे आणि ते एकच बाळ असणार आहे. अजिबात आपण सेकंड चान्स घेणार नाही आहोत. त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस? एक मिनी नंदिनी आणि एक मिनी जीवा पाहिजे की नाही? तेवढ्यातच अलाराम वाजतो आणि नंदिनी फटका देते. तो म्हणत असतो, बघ सटते. आता इकडे तो म्हणत असतो, झालं तुझं उठलं का? सुरू झालं. मला ना तुला मारायला खूप एक चान्स हवा असतो फक्त. अगं मला तर असं वाटतंय इकडे, अगं आवर तूच उठ लवकर आणि खाली जा. मला तर जायचं आहे ऑफिसला, तुला पण जायचं आहे. आपलं रोजचंच रुटीन झालं हे. मी ऑफिसला जाणार, आल्यानंतर फॅमिली टाईम, नंतर कपल टाईम, नंतर झोपायचं, मग झालं. ह्याच गोष्टी आहेत ना, दुसरं काय आहे? जा 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 खाली, आई तुझी वाट बघते. आज आई ना तुला आणि काव्याला धागा बांधणार आहेत. मला तर असं वाटते, तुम्हाला जशी आई इथे धागा बांधते ना, तसं मी सुद्धा एखादं चिलकत घालावं, म्हणजे तुझ्या फटक्यापासून वाचेल. असं म्हणून दोघेही जण एकमेकांना हसत असतात आणि मिठी मारत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, मानिनीने देवपूजा केलेली असते, तर काव्याने आता शारदाने दिलेला तो टॉप वेअर केलेला असतो. दोघी जणी खूप कमाल दिसत असतात. आता इकडे मानिनी म्हणत असते, बाई खरंच ना, माझ्या दोन्ही सुनांचं इथे काळ्या सावलीपासून, त्याचबरोबर जी काही इडापिडा आहे त्या सगळ्या गोष्टीपासून रक्षण करो तिचं आणि तिच्या बाळाचं. पण आता इथे नंदिनी म्हणत असते, आई ते सगळं काही ठीक आहे, पण मला ना आज आनंद निवासला जावंच लागणार आहे, घरी बसून नाही चालणार आहे. तर काव्यासुद्धा म्हणत असते, आई हो, तिला जसं जायचं आहे ना तसं मला सुद्धा क्लासला जावंच लागणार आहे. मग आता मानिनी म्हणत असते, ठीक आहे बाई ठीक आहे, तुम्ही दोघी जणी क्लासला जा, पण आजपासून विक्रमने ना तुमच्यासाठी ड्रायव्हर हायर केलेला आहे. ते ड्रायव्हर दादा तुमची काळजी घेतील, तुम्हाला जिथे जायचं तिथे ड्रॉप करतील आणि पिक करतील. तुम्हा दोघींचे सुद्धा नंबर त्यांच्याकडे दिलेले आहेत, म्हणून काळजी करण्याची काही गरज नाही. मग आता इकडे मानिनी म्हणत असते, त्या ड्रायव्हर दादांना आवाज देते आणि सांगत असते, ही काव्या आणि नंदिनी हे इथून जिथे सोडलंय तिथून कुठे घ्यायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना व्यवस्थित सविस्तर सांगायच्या. दोघींचेही नंबर तुम्हाला दिलेले आहेत. तेव्हा ते ड्रायव्हर म्हणत असतात, हो काळजी नसावी. असं म्हणून आता आपण पाहतो की इकडे त्या निघालेल्या असतात. त्याच वेळेला आता वसू म्हणत असते, कितीही सुरक्षा कवच बांधा, काहीही करा, त्याने काहीही होणार नाही. जे व्हायचं शेवटी तेच होणार आहे. काव्याचा अपघात हा होणारच आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा आज काही केल्या काव्या इथे वाचणार नाहीच आहे. कितीही सुरक्षा कवच बांध ग मानिनी, त्याने काही फरक पडणार नाही. कारण प्रेक्षकांनो, एक सगळ्यात घटित घटना म्हणजे इथे काव्याच्या हातातला जो धागा आहे तो तिथेच खाली गळून पडलेला असतो. तर त्याच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. शारदाचा ना इथे फोन आलेला आहे, तो म्हणजेच की नंदिनीला. आणि नंदिनीला शारदाचा फोन आल्यानंतर आता ती म्हणत असते, शारदा खरं तर ना मला कळतच नाही ग, तुम्हा दोघांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय लिहून ठेवलंय ना ते मला कळत नाही. काय होणार आहे ना त्या सुद्धा गोष्टी मला इथे कळतच नाही. काय करावं ना ते समजत नाही. आता बघ ना, पुन्हा एकदा गुरुजींनी मला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितलेल्या आहेत. असं म्हटल्याबरोबर आता नंदिनी शारदाचं म्हणणं ऐकतच असते. दुसऱ्या बाजूला आता काव्याच्या हातामध्ये जो धागा बांधलेला असतो तो काव्या इथे बॅग घेऊन येते आणि बॅग घेऊन तिथून जाणार. तेवढ्यातच आता मानिनी तिला थांबवते आणि म्हणत असते, काव्या डबा दिलाय वेळेवर खा, आणि त्याचबरोबर वेळेवर त्याच ड्रायव्हर काकांबरोबर घरीसुद्धा यायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेव, समजलं? प्रेग्नंट आहेस, 2 दिवसाची आहेस, त्यामुळे दिलेलं सगळं वेळेत खायचं आहे.
आता काव्या म्हणत असते, हो आई तुम्ही नका काळजी करू. बॅग आणि त्याचबरोबर अभ्यासाचे पुस्तकं हे दोन्ही घेऊन ती बाहेर पडलेली असते. पण जाता जाता जो धागा बांधलेला असतो तो धागा मात्र आहे त्याच ठिकाणी पडलेला असतो. आणि तो धागा पडल्यानंतर आता तीच गोष्ट इथे मानिनीने पाहिलेली असते की काव्याच्या हातातला जो धागा आहे, जे सुरक्षा कवच आहे, ते मात्र इथेच खालीच गळून पडला आहे. त्यामुळे तिला अजूनच मोठं टेन्शन येत असतं. आता वसू म्हणत असते, अगं मानिनी काय करून बसली, जे धागा बांधलास ना ते तर इथेच गळून पडला आहे. आता आपण पाहतो की ड्रायव्हरने काव्याला सोडलेलं असतं. काव्यापाशी छत्री असते आणि तेव्हाच विजय आता गाडीत बसलेला असतो. विजय काव्याचा ड्रेस, छत्री, त्याचबरोबर बॅग आणि तिच्या हातामधले असलेले ते UPSCचे पुस्तकं, ते सगळं काही व्यवस्थित पाहतो आणि त्यानंतर मात्र तो आता काव्याला गाडीचा धक्का देतो. आता काव्याला गाडीचा धक्का दिल्यानंतर काव्या मात्र अशी छत्री हवेमध्ये उडते आणि काव्या मात्र पोटावर पडते. आता काय झालेलं असेल बरं प्रेक्षकांनो, ही नेमकी काव्या असेल का, की काव्याला पुन्हा एकदा कोणीतरी येऊन वाचवेल, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.